हॅलो, चलो. तर मग आज आपण स्टार्ट करूया. तर आता बघता बघता कळालं पण नाही का की 10 दिवस झाले. मलाच भारी वाटायला लागले की तुमच्या नादाने माझा पण अभ्यास व्हायला लागलाय. चला 10 दिवस कंप्लीट झालेत आणि आज बघू. माझ्या मते हा व्हिडिओ पडायच्या आधी 100% व्हिडिओ पडला असणार की आता 10 दिवस झाले तर आता पुढं काय करायचं. कारण असं नसतंय की नुसते आपण ब्लाइंडली नुसते जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी मार्क्स 100% येतील का. तर मग जरासं खात्री कमी आहे. तर त्याबद्दल पण एक व्हिडिओ टाकेन की आता 10 दिवस झाले तर पुढं आता नक्की आपण कसं गोष्टी टॅकल केल्या पाहिजेत. नाही कारण अजून कंबाईनला वेळ आहे. आय नो. अजून ऍड पण अजून पडली नाहीये. भरपूर भरपूरच वेळ लागायला लागलाय. आणि जर तुम्ही कट ऑफ बघितला तर मग 140 140 नाही म्हणजे किती 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 280 282 कट ऑफ जायला लागलाय. तर काय एवढा कट ऑफ वरती जायला लागलाय त्याबद्दल बोलूया. ठीक आहे, आज बोलू आपण संध्याकाळी किंवा दुपारी. चला आता हा प्रश्न सॉल्व्ह करूया. हे बघा. एक मिनिट पेन घेतो. हे बघा, फॅमिली कन्सिस्ट ऑफ 7 मेंबर्स. एकूण किती आहेत? 7 जण आहेत. बरं ठीक आहे. त्यातले काय 2 मॅरिड आहेत. बरं ठीक. आता काय दिले बघा. एम इज मदर ऑफ टी. मग आपण आपलं काय ठरलंय की मदर आहे म्हणजे खाली हे करायचं आणि इथं टी आलं. ठीक आहे. बघा आणि बघा की ब्लँक स्पेस कुठं आहे? एक मिनिट. इथं खोडतो. इथं लिहितो. एम आहे मदर आहे टीची. टी आणि टी काय आहे? टी इज फादर ऑफ ओ. फादर म्हणजे आपण बॉक्स करणार ऑफ ओ. अजून काय बघा, टी इज स्पाउस ऑफ एल म्हणजे टी आणि एल मॅरिड आहेत. मग आपण काय करूया, असं करूया. मॅरिड केलं आणि एल. आता टी मेल आहे म्हणजे एल काय असणार, फिमेल असणार. एन इज नीस ऑफ व्ही. आता हा तर ओ आहे. व्ही नीस म्हणजे काय झालं, आय गेस नीस म्हणजे भाची झाली. पण ठीक आहे. आता हे बघा, व्ही काय आहे? व्ही हु इज सिस्टर इन लॉ ऑफ एम. इथं एम आहे आणि एम ची सिस्टर इन लॉ. म्हणजे कसं की हे बघा, इथं इथं एमचा नवरा असणार. आणि या नवऱ्याची बायको आहे व्ही आहे. सिस्टर इन लॉ म्हणजे ही फिमेल आहे. आणि सिस्टर इन लॉ ऑफ एम हु डझंट हॅव सिबलिंग. एक्स इज अ मेल मेंबर ऑफ फॅमिली. ठीक आहे. आणि बघा आता अजून काय दिलंय की एक्स मेल मेंबर आहे म्हणजे इथं एक्स इथं पडला. आणि एन कोण आहे तर व्ही ची नीस आहे. म्हणजे व्हीच्या व्हीच्या भावाची मुलगी कदाचित इथं येणार. चला. हे बघा, हाऊ इज ओ रिलेटेड टू एक्स. बघा आता हा ओ आहे. आता हे मजा काय सांगतो, आपण आपण नॉर्मली काय करतो, मेल किंवा फिमेल हे करतो. पण जो आपल्याला काढायचा आहे, जे आपल्याला सोल्युशन पाहिजे आणि जर आपल्याला त्या गोष्टीचं जेंडर माहित नसलं, बरोबर, त्याचं लिंग माहित नसलं तर ऑप्शन रॉंग येतो. पण इथं नेमकं दिले बघा, ग्रँडसन किंवा ग्रँड डॉटर. इथं एक्स आहे, एक्सचा मुलगा टी आणि टीचा मुलगा किंवा मुलगी आहे. त्यामुळं एक तर ग्रँडसन किंवा ग्रँड डॉटर म्हणून ऑप्शन नंबर 4 येणार. ठीक आहे. असं हे बघा, हु अमंग द फॉलोइंग इज द सिबलिंग ऑफ टी. आता हा टी आहे. आणि टीचं सिबलिंग म्हणजे काय की टीचा भाऊ किंवा बहीण कोण आहे? एल कोण आहे? टी एल. एल तर टीची बायको आहे. म्हणून काय येणार इथं येणार एन. असं आहे. हे बघा, अजून काय दिलंय बघा. इफ व्ही इज मॅरिड टू वाय. आता आपलं वाय कुठे आहे माहित नाही आणि इथं व्ही आहे. म्हणजे समजा की व्ही इज मॅरिड टू वाय म्हणजे वाय मेल येणार. तर काय दिलंय, देन हाऊ इज वाय रिलेटेड टू टी. तर वाय हा टीचा काय आहे? तर मग वाय हा टीचा अंकल झाला. कळलं? कारण मेल आहे आणि असं. हे बघ करू. आता सर्क्युलरचा मुद्दामून घेतलंय काय हे, की आता नॉर्मली आपल्या कंबाईनच्या याला ना 8 जणांचं येणार नाही, 6 जणांचंच येणार. पण ठीक आहे, चला आपण करूया. सगळ्यात पहिल्यांदा सांगतो काय करायचं. कधीही असं जर सर्क्युलर आलं तर कधी पण पहिल्यांदा 2 कंडिशन घ्यायच्या आणि त्या घेऊन चालायच्या. तर बघा, आता हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 1 2 3 4 5 6 7 8 जण आहेत, बरोबर. मग आधी काय म्हणतो, कंपल्सरी असे 2 कंडिशन काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8. इथं पण काढलं आणि इथं पण काढलं. आता आपल्याला काय करायचंय आणि हे जे कंडिशन्स आहेत ना हे वरती लिहायचे. हे बघा, क्यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी. ठीक आहे. मग आपण पी लिहूया. इथं पी लिहू, इथं पण पी लिहू. क्यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ
पीएफ डाव्या बाजूला दुसरा असतो बरोबर. आता बघा आणि हे सगळे काय करायला लागलेत की सर्कलच्या मध्ये बघायला लागलेत म्हणजे ह्याचं डायरेक्शन इथं असणार सेकंड टू लेफ्ट ऑफ क्यू म्हणजे बघा क्यू इथं आणि क्यू इथं ठीक आहे. अजून काय बघा 2 पर्सन सीट बिटवीन पी अँड एस. बघा आता पी आहे आता 2 पर्सन त्यामुळे ह्या बाजूला आहे बघा 1 2 आणि इथं एस लिहू आणि इथं 1 2 आणि एस लिहू ठीक आहे. अजून काय दिले आणि एस हु सिट्स ऍडजस्टंट टू यू म्हणजे काय की एसच्या जवळ यू होतो. आता आता ही जी कंडिशन आहे तर ह्या कंडिशन मध्ये यू कंपल्सरी इकडे येणार हा. ह्या कंडिशन मध्ये दोन्ही ठिकाणी येऊ शकतो इथं पण येऊ शकतो किंवा इथं पण येऊ शकतो त्यामुळे आता पण ह्याचं का तर मग आता आपण जरा असं लिहायला नको आपण त्यांची पुढची कंडिशन वाचूया. पुढची कंडिशन वाचल्यावर ते सॉल्व्ह होईल. हे बघा आर सिट्स थर्ड टू द राईट ऑफ यू याचा अर्थ काय बघा आता जर इथं यू घेतलं काय एक मिनिट इथं जर आपण यू घेतलं तर ह्याच्यात राईटच्या तिसऱ्या बाजूला आर आहे तर बघा 1 2 3 अरे नाही दोन्हीकडे बसते की आर अँड 3 पीपल सिट बिटवीन आर अँड टी ठीक आहे हे बघा इथं आपण जर यू घेतलं तर मग आर कुठे येणार इथं येणार आणि 3 पीपल सीट बिटवीन आर अँड टी म्हणजे किती 1 2 3 आणि इकडे टी नाही म्हणजे बसत नाही हे कंडिशन ही बसत नाही. एक व्हिडिओ नक्की करेन की नक्की पझल कसे सॉल्व्ह केले पाहिजेत त्यामुळे हे बघा यू इथं बसणार आणि यूच्या तिसऱ्या बाजूला आर बसतो मग 1 2 3 आर आणि आरच्या समोर टी आहे इथं टी आणि इकडे तर होतेच की यूच्या हे बघा इथं आर बसतो उजव्या बाजूला 3 आणि आरच्या समोर टी बसतो. इथपर्यंत अजून कंडिशन आपली अशी झालेली आहे. हे बघा आता काय दिले वी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ टी. आता टीच्या एक सोडून इथं व्ही बसतो. इथं बसला आणि हे बघा इकडे पण व्ही बसला. अजून पण दोन्हीच्या दोन्ही कंडिशन आहेत आणि अजून चुकल्या नाहीयेत. हा. अजून काय दिले बघा 4 पर्सन सीट बिटवीन व्ही अँड डब्ल्यू वेन काउंटेड फ्रॉम लेफ्ट ऑफ डब्ल्यू. बघा की आता इकडे डब्ल्यू केला आपण आणि ही जर डब्ल्यूच्या डाव्या बाजूने जर मोजलं तर 4 जण येतात का तर बघा 1 2 3 4 इथं येतात आणि इथं जर हे बघा आपण डब्ल्यू केलं तर ह्याच्या डाव्या बाजूनं व्ही आणि डब्ल्यूच्या मध्ये 4 जण आहेत तर नाही आहेत म्हणून ही कंडिशन खारिज झाली ठीक आहे आणि आपलं ही कंडिशन फक्त बसली. हे कंडिशन्स कशा असतात आधी लिहून घ्यायचे आणि मग सॉल्व्ह करायचे असतात हे बघा आता काय दिलंय हु सिट्स टू द राईट ऑफ पी तर पी इकडे आहे आणि पीच्या राईटला कोण आहे तर टी एकदा आणि हु सिट्स टू द अपोजिट ऑफ क्यू आता इथं क्यू आहे आणि क्यूच्या अपोजिटला यू. हे बघा आता ना म्हणलं होतं तुम्हाला की आधी आपण काय करत होतो सिंपल सिंपल चॅप्टर घेत होतो आणि मग आता म्हणलं तर हळूहळू असं चॅप्टर वाढवू आणि एक सांगतो की प्रीला ना असे एक म्हणून एक फिक्स पॅटर्न एक फिक्स 80-82 प्रश्न आहेत आणि त्याच पॅटर्न मध्ये प्रश्न येणार त्यामुळे जरी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसला तरी जरी माहित असलं की हा प्रश्न सॉल्व्ह कसं करायचं तरी आपलं काम होऊन जाईल ठीक आहे एक मिनिट चला आता बघा आता हा जो प्रश्न आहे हा आलाय PSI च्या प्रीला 2016ला आता आलाय म्हणजे काय तर आहे तसं आलाय ऑप्शन्स पण मी आहे तसे घेतलेत त्यामुळे तुम्हाला कळू दे की येस ह्या टाईपचे लेवलचे क्वेश्चन्स येतात. आता आपण वाचू आधी आधी वाचून नंतर सांगतो कसं करायचं हे बघा जर एखाद्या कारने 210 किलोमीटर प्रवासासाठी तिचा सरासरी वेग 5 किलोमीटर प्रति तास वाढवला असता तर हा प्रवास एक तासात कमी झाला असता. प्रवासासाठी गाडीचा मूळ वेग किती होतो तर आपल्याला असं दिले आता ना आपण दोन गोष्टी करू शकतो एक असते ऑप्शन मेथड आणि एक असते आपलं फॉर्म्युला मेथड हा. आता पहिल्यांदा काय करूया पहिल्यांदा समजून घेऊ नक्की काय दिले हे बघा आपल्याला काय दिले की आपलं डिस्टन्स आहे हा हे डिस्टन्स किती दिले 210 दिले हा त्यातनं काय दिले की आपण एका नॉर्मल स्पीडने गेलो तर समजा समजा जर 10 तास लागले काय आणि जर तोच जर स्पीड 5 किलोमीटर प्रति आवरने वाढवला ना तर आपलं काय होत होतं की आपल्याला 10 तास मागच्या वेळी लागलेले आता आपल्याला 1 तास कमी लागणार म्हणजे आपल्याला 9 तास लागणार हा. तर आधी आपण फॉर्म्युला मेथड करू नंतर ऑप्शन मेथड काय की दोन्ही मेथड बघा सोपे आहेत. हे बघा आपल्याला काय दिले की त्याला 1 तास कमी लागेल बरोबर आता 1 तास कमी लागेल म्हणजे काय दिलंय की पहिल्या वेळी जेवढा लागणार हा म्हणजे नाही काय म्हणतो की पहिल्या वेळी जेवढं लागणार मायनस दुसऱ्या वेळ म्हणजे 1 येणार ठीक आहे आणि आपल्याला बघा फॉर्म्युला माहित आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम तेच म्हणजे काय डिस्टन्स म्हणजे काय स्पीड इंटू टाइम बरोबर आणि टाइम म्हणजे काय डिस्टन्स अपॉन स्पीड एवढं आपल्याला माहिती आहे. आता बघा आता हे आपण इकडे लिहू हे बघा की बघा टाइम टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे किती डिस्टन्स तर आपल्याला माहिती आहे 210 अपॉन स्पीड आपली स्पीड काय येणार तर स्पीड आपण काय घेऊया स्पीड आपण एक्स घेऊया झालं मायनस 210
अपॉन स्पीड स्पीड आता काय असणार, वाढले, x+5 झाले, इज इक्वल टू किती, इज इक्वल टू 1 आहे, बरोबर. पण टाइम 1 मायनस टाइम 2 हे झालं. आता फक्त सांगतो की आता खूप जण काय करतात माहितीये का, की असं आल्यानंतर ह्याला मल्टिप्लाय करायचं नाही, कारण हे केलं ना तर आपलं असं येतं x² + 3x - 4 म्हणजे आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं की गोष्टी अवघड होऊन जातात. त्यामुळे काय करायचं, इथं पण केलं त्यानंतर ऑप्शन मेथड बघायचा. आपल्याला आपल्याला फक्त झालं, सिंपल आहे. ह्याचा अर्थ काय आहे? आता बघू, आता आपण 28 साठी टाकून बघू काय, की हे बघा, दोन काय म्हणतो, 210/28 - 210/33, बरोबर. आता हे बघा, सगळ्यात सिंपल सांगतो, जर गोष्टी फ्रॅक्शन मध्ये आल्या तर सोडून द्यायचं. हे बघा, की 28 आणि 210, तर 7 4 जा आणि 7 3 जा, हा 30. आता 30 डिवायडेड बाय 4 केलं तर किती येते, 7.5 येते. आता म्हणलं असलं पॉईंट मध्ये ते आलं तर नॉर्मली करायचं का नाही करायचं, चल झालं. सॉरी, झालं. याचा अर्थ काय, तर आपलं ऑप्शन 30 येणार का, आपलं 28 येणार का, येणार नाही, झालं कॅन्सल. आता आपण 32 घेऊ, 210/32 मायनस 210/37. आता 37 हा प्राईम नंबर आहे, 37 वरचं जातं काय नाही जात, पॉईंट मध्ये येणार आपलं, आणि उत्तर काय आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे, येते का नाही, झालं कॅन्सल. फास्ट फास्ट फास्ट, आपल्याला लगेच कळतं. हा, आता आपण घेऊया, आपण 30 घेऊया. आणि बघा, कधी सांगतो ऑप्शन ना, कधी पण आपला असं नीट असं सिंपल असतो. 210/30 मायनस 210/35. चला, हे कट होते का, होते. 3 1 जा, 3 7 जा, हे 7 आलं. आता 5 निघालू, 5 7 जा, 5 42 जा, बरोबर. 7 1 जा, 7 6 जा, झालं बघा. हे बघा, 7 - 6, 7 - 6 1 येते म्हणजे हे कंडिशन सॅटिस्फाय करते. याचा अर्थ काय, आपला ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे, इतकं सोपं होतं. आणि हे आता पी-एस-आयच्या प्रीला आले, आता आत्ताच्या 2016ला आले, ह्याचा अर्थ काय, आता परत असा येऊ शकतो का प्रश्न, 100% येऊ शकतो, 100% रिपीट असं होऊ शकतो. हा, चल आता आपण पुढचं ऑप्शन मेथड काय, तर ऑप्शन मेथड म्हणजे आता आपण जे केलं तेच. ह्याला काय करायचंय, तर आपल्याला काय दिलंय, की नॉर्मली टाइम किती लागतो, किती तर लागतो, आणि जर 5 किलोमीटर पर आवरने वाढवल्यावर टाइम 1 तास कमी लागतो. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करणार, पहिल्यांदा आपण स्पीड घेऊन बघणार. म्हणलं असते की 210 ÷ 28 करणार येणार नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट काय मग आपण 30 ने केलं, की 30 ÷ 210, म्हणजे आता जे आपण हे जे केलं ना तेच करायचं, फक्त आपण काय म्हणतो, इकडे आपण इक्वेशन फॉर्म केलं, तिकडे इक्वेशन नाही फॉर्म करायची, फक्त तोंडी करायचं. चला, पुढचं बघू. बघा, हा पण प्रश्न परीक्षेत आलाय, त्यामुळे म्हणलं हाय तसा घेऊया. आपल्याला हे दिले, आणि काय म्हणतो, की हे जिकडे इकडे केले. आता एक लक्षात ठेवा कधी पण, की जे ना ज्या गोष्टी ह्या ह्या या काय बॉर्डरला असतात त्या हाय तशा ना तिथं पडतात, म्हणजे हे हाय तसं पडणार. चला, एवढं कळालं. आता आपला जो ऑप्शन्स आहेत तिथं हे चंद्र कुठं कुठं आहे ते आपण घेणार, आणि जे नाही आहे ते कॅन्सल करणार. इथं कॅन्सल झालं, सगळं आलं. चला, एवढं कळालं. आता आपल्याला काय माहित असते, की जेव्हा ही घडी अशी पडणार ना, तेव्हा हा जो एरो आहे, हा काय जाणार, हा पेजच्या वरती जाणार, हा इथं जाणार वरती. आता हे बघा, इकडं काय, इथं ब्लॅक एरो आहे, इथं व्हाईट आला पाहिजे, म्हणून हा गेला, इथं पण ब्लॅक एरो आहे, गेला, म्हणजे एकच करायला. ठीक आहे, असं आहे, सोपं होतं. हं. बघा, हा पी-एस-आय प्रीचा हे आलाय. बघा, स्तंभ एक आणि स्तंभ दोन शब्दांचे हे केले, आणि आपल्याला त्यातलं रिलेशन काढायचंय. आता जेव्हा मी आता हा प्रश्न वाचला तर म्हणलं ब्रेन, बरं ठीक आहे, आता काय दिसतंय का, ड्रेन. तर हे कळालं की असं राईम वर्ड आहे, म्हणजे कदाचित कॉमन असू शकते. तर मग बघा, आपण तर मी काय केलं, की ह्या चारही अक्षरांमध्ये जो शेवटचा वर्ड आहे बघा, इथं एन आहे आणि इकडे एन आहे. मग म्हटलं राईट बाजूला बघू, की असं असे कुठले वर्ड्स नंबर्स आहेत जिथं ना शेवट शेवट नंबर सेम आहे. तर हे बघा, इथे 4 आणि 4 आलं. तर झालं, ह्याच्यावरूनच फर्स्ट मध्ये काय कळालं, की आपला एन चा कोड काय केलाय, 4 केलाय. आता आपल्याला काय काढायचं, आपल्याला डी काढायचंय. तर हे जे 4 ऑप्शन आहेत, ह्यात 2 ऑप्शन आहे जिथं ना पहिला वर्ड सेम आहे, बरोबर. मग ह्यामध्ये पण पहिला वर्ड बघितला, तर हे बघा, इकडे 1 आहे आणि इकडे 1 आहे, म्हणजे काय झालं, डी इज इक्वल टू 1. आहे तसा प्रश्न घेतलाय, परीक्षेला आलाय. हा, मी काय म्हणाय नाही केलेलं. हा, चला. आता आपण हे बघूया, काय दिले आधी वाचू.
सरासरी टॉपिकवर प्रश्न येतात यावर्षी पण आलेला प्रिलिम कंबाईन 2023 ला, त्यामुळे असा प्रश्न घेतलाय आणि त्यातनं प्रिलिम्सचा प्रश्न आहे बघा. बघा 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आहे. याचा अर्थ काय की ज्या आहे बघा की काय बघा, जर अशा एकूण 16 वस्तू आहेत आणि जर आपण सरासरी काढले तर त्याचं किती येते, 32 येते. 32 येते आणि हा एकूण किती आहे, हा एकूण 16 आहे. बरं, आता याचा अर्थ काय, जर समजा 17वी वस्तू ऍड केली आणि जर तिचं वजन जास्त असलं काय 32 पेक्षा, तर मग ती वस्तू काय करणार की आपलं जे थोडं थोडं वजन आहे प्रत्येकाला देणार आणि गोष्टींची सरासरी वाढवणार, बरोबर. जर जर अशी आपण एक नवीन गोष्ट ऍड केली ज्याचं ना वजन की 32 पेक्षा कमी आहे, तर मग ते काय करणार, तर ते म्हणणार माझ्याकडे 32 नाही, मला काय तर द्या. मग प्रत्येक जण स्वतःचा थोडा थोडा वाटा देणार आणि आपली जी सरासरी ना ती 32 पेक्षा खाली येणार. हा कन्सेप्ट आहे सरासरीचा. आता बघू आपण काय की, हे बघा की पुनर्तपासणी केल्यास असे आढळून आले की दोन वस्तूंचे वजन 34 आणि 26 ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले गेले, बरोबर. आता बघू आपण की दोन वस्तूंचे वजन एवढं, आता हे प्लस करू. हे बघा हे किती येते, हे येते 60 ऍडिशन, आणि हे किती येते, ह्याचे येते 40, बरोबर. आपल्याला काय दिले की दोन वस्तूंचे खरे वजन काय होते, खरे वजन 60 होते. पण पण त्यांनी नोंदवलं, त्यांची मिस्टेक झाली. मिस्टेक किती झाली, त्यांनी 40 नोंदवलं. म्हणजे जे आपण सरासरी काढली ना, तर ती आपली ऍक्च्युअल करेक्ट सरासरी आहे का, नाहीये का, कारण खरं तर वजन 60 आहे आणि त्यांनी नोंदवलं 40. म्हणजे काय झालंय की आपलं 20, आपलं जे वजन राहिले, बरोबर, ती त्याची अफरातफर झाली आहे. म्हणजे रियालिटीमध्ये आपल्याकडे 20 वजन आहे, जे काय आहे आपल्याकडे एक्स्ट्रा आहे, बरोबर, एक्स्ट्रा. आणि आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपली खरी सरासरी काढायची आहे. आता जर 20 वजन आपल्याला एक्स्ट्रा आहे, तर आपल्याला 20 काय करायला लागणार, सगळ्यांमध्ये वाटायला लागणार, बरोबर, समान ह्यानी. का, ह्यालाच तर सरासरी म्हणतात. आपल्याकडे 20 आहे आणि आपल्या किती जणांच्यात वाटायचे आहेत, एकूण किती वस्तू आहेत, 16 वस्तू आहेत, म्हणून 16 डिवाइड बाय 16. हे किती येते बघा, 4 5 जा आणि 4 4 जा 16, म्हणजे किती येते, 1.25. 1.25 येते. आणि आता हे काय आहे, हे आपल्याकडे जादा आहे का कमी आहे, तर आपल्याकडे हे जादा आहे, बरोबर. कारण इथं दिले बघा आपल्याकडं की खरं वजन 60 आहे आणि त्यांनी सांगितलं 40. म्हणजे काय होणार, तर सरासरी 1.25 ने वाढणार. म्हणजे सरासरी आधी 32 होती, प्लस प्लस 1.25 म्हणजे किती, 33.25. ठीक आहे, असं आहे सरासरीचा, असा कॉन्सेप्ट आहे. आणि येस, हे बघा. या ह्याच्यात काय करायचं असते, तर की काय म्हणतो, फास्ट मध्ये जर डायरेक्ट कॉमन बघितलं तरी निघते. बघा जास्त वाचत बसायचं नाही काय. So, आपल्याला काय काढायचंय, आपल्याला हे प्लसचं काढायचंय. तर मग मी काय बघितलं, म्हणलं तर की इथं प्लस कुठं कुठं आहे, म्हणलं बघा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये इथं आणि इथं प्लस आहे. त्यातनं बघितलं की अजून कुठं कॉमन आहे का, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काहीच नाही. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्ड जे आहे त्याच्यातलं कॉमन बघायचं. म्हणजे काय बघा, हे बघा की मधल्या ओळीत ह्यामध्ये आणि ह्यामध्ये काय कॉमन आहे, तर जॉईन क्लीन अलायन्स ग्रीन क्लीन पीस, म्हणजे क्लीन कॉमन आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की क्लीन प्लसचं चिन्ह क्लीन असणार. चालेल, चालेल, असे. फाइंड ए, आता हे लिहिले, इथं लिहू 6 × 6 × 6 इंटू 3 × 3 × 3 × 3 डिवायडेड बाय काय, 9 × 9 × 9, म्हणजे असं लिहू आणि कट करू. मग 3 3 जर 9 गेलं, 3 3 जर 9 गेलं. आता काय, कशाने जाते, 3 ने जाते. 3 3 जा 9, 3 2 जा 6, बरोबर, आणि 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे 6 2 जा 12, 12 2 जा 24, म्हणजे 24 प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 7 7 जा 49. ए स्क्वेअर इज इक्वल टू, आता प्लस 24 आहे, त्या बाजूला गेला मायनस होणार, 49 मायनस 24 म्हणजे काय, ए स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता 25 कशाचा वर्ग असतोय, 5चा. असं बघा हे. हं. आता की डायरेक्ट आपण करायला नको. नॉर्मली खूप कन्फ्युजन होतं. कधी पण काय बघायचं, की आपल्याला हे जे दिलेलं असतं ह्याचा अर्थ काय असतं, हे की हे जे 4 नंबर आहेत ना, तर काय म्हणतो, की हे जे 4 नंबर आहेत, तर ह्यांचं ना स्वतःमध्ये काहीतरी कनेक्शन आहे, त्यामुळे आपले हे 169 121 आलेत. पण जेव्हा आपण मॅथ्स आपण जास्त प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपल्याला काय कळायला लागतं, अरे 169 म्हणजे काय आहे, तर हे जर ना 13चा वर्ग आहे. 121 काय आहे, तर 11चा वर्ग आहे. झालं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपल्याला ऍटलीस्ट हे गोष्टी सोप्या झाल्या. आता आपण बघू
आता सगळ्यात आधी बघा, कधीही कुठली गोष्ट आधी प्लस करायची, नंतर मायनस करायची, नंतर मल्टिप्लाय करायची आणि नंतर डिवाइड. हा, आधी आपण प्लस करून बघू. 7 + 1 8, 8 + 2 10, 10 + 3 13, 13च वर्ग. बरं, असू शकते. आता बघू. 5 + 1 6, 6 + 2 8, 8 + 3 बरोबर 11 झालं. म्हणजे ऍड करायचं आणि त्याचा वर्ग करायचा. हे बघा, 6 + 1 7, 7 + 4 11, 11 + 5 किती 16, आणि 16चा वर्ग 256. वर्ग आपल्याला पाठ पाहिजेत. आता बघा, आपल्याला काय दिले बघा. ट्रेन 10 सेकंदात माणसाला पार करते. बर, ठीक आहे. आता ट्रेन जेव्हा 10 सेकंदात माणसाला पार करते, जर आपल्याला याची स्पीड माहित असली ट्रेनची, बरोबर, तर आपल्याला आपण डिस्टन्स काढू शकतो का? काढू शकतो. ज्या माणसाला पार करते तेव्हा ट्रेनचं डिस्टन्स काय असतं? ट्रेनची लेंथ असते. तर प्लॅटफॉर्मला पार केल्यावर तर डिस्टन्स काय असतं? ट्रेनची लेंथ आणि प्लॅटफॉर्मची लेंथ. आता आपल्याला काय दिलं बघा, की जर जर ट्रेनचा वेग 36 किलोमीटर पर तास असेल, तर 400 मीटर स्टेशनला पार करायला किती वेळ लागेल? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? हे बघा, सगळं सेकंड मध्ये, मीटर मध्ये, तर ह्याला आधी कन्वर्ट करून घेऊ. 36 किलोमीटर पर आवर आहे. आता याला मीटर पर सेकंड करायला काय करणार? डिवायडेड बाय आपलं मल्टिप्लाय बाय 5/18, बरोबर. 18 × 1 18 2 म्हणजे किती? 10 येणार. म्हणजे हे काय आहे? 10 मीटर पर सेकंद. एवढं तर आपल्याला कळालं. आता आपल्याला काय दिले बघा. आपल्याला आधी काढायचं काय आहे? आपल्याला वेळ काढायचा आहे, की त्याला जर प्लॅटफॉर्मला जर त्याला पार करायचं तर वेळ किती लागेल? आता टाइमचा फॉर्म्युला काय आहे? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता आपल्याला डिस्टन्स माहिती आहे का? बरं, आपल्या स्पीड माहिती आहे का? स्पीड माहिती आहे 10 आहे, बरोबर. आणि डिस्टन्स काय असते? प्लॅटफॉर्मची लेंथ प्लस ट्रेनची लेंथ. प्लॅटफॉर्मची लेंथ दिली आहे का? तर दिली आहे. किती दिली? 400 दिली. हा, ट्रेनची लेंथ दिली नाही दिली. म्हणजे काय? आपल्या ट्रेनची लेंथ आधी आपल्याला काढायला लागणार. हा, आणि ट्रेनची लेंथ आपण कसं काढणार? तो जे क्वेश्चन मध्येच काय ना काय तर आपलं दिलं असणार. आधी सांगितलं की काढायचं काय आहे. चला आता बघू. हे बघा, काय दिले, की ट्रेन 10 सेकंदात माणसाला पार करते, बरोबर. हे टाइम दिले. इथं स्पीड आहे. आपण डिस्टन्स काढू शकतो. डिस्टन्स इज इक्वल टू काय? स्पीड इंटू टाइम, बरोबर. आता स्पीड किती आपली? 10 आहे. 10 मीटर पर सेकंद. टाइम किती लागतो आपल्याला? 10 सेकंद लागतो. म्हणजे झालं. डिस्टन्स किती येणार? 100 मीटर झालं. ट्रेनची लेंथ आली. मग आता आपल्याला काय काढायचं? टाइम काढायचा आहे, की एकूण किती वेळ लागतो. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स म्हणजे काय? ट्रेनची आपल्या प्लॅटफॉर्मची लेंथ प्लस ट्रेनची लेंथ अपॉन स्पीड. स्पीड किती? 10 आहे. चालेल. प्लॅटफॉर्म किती आहे? 400 प्लस ट्रेन 100 अपॉन 10 म्हणजे 500 डिवाइड बाय 10 म्हणजे किती? 50. 50 सेकंद. ठीक आहे. सोपं आहे. आता हे मुद्दाम घेतले, सारखं सारखं मध्ये मध्ये घेतले, आपल्या गोष्टी पाठ होतील. म्हणलं तुम्हाला की आपले फॉर्म्युला काय? एमडीएच फॉर्म्युला. हा, एमडीएच मसाले म्हणलं बघा. एमडीएच इज इक्वल टू एमडीएच. असं आहे. आता एमडीएच म्हणजे काय? तर मॅन, नंतर डी म्हणजे डेज, एच म्हणजे आवर्स. हा, आणि डब्ल्यू असते रिव्हर्स असते, पण आता या क्वेश्चन मध्ये नाहीये म्हणून सोडून देऊ. बघा, आपल्याला काय दिले बघा. 34 पुरुष 17 तास काम करत असतील तर पूर्ण होण्यासाठी 10 दिवस लागतात. पुरुष किती? 34 पुरुष. किती दिवस? तर 10 दिवस. किती तास? 17 तास करतात. बर. आपल्याला काय काढायचं आहे? एकूण किती पुरुष काम करायला लागणार काढायचे. एक्स किती दिवस त्यांनी काम करतात? 34 दिवस काम करतात. आणि काय म्हणतो, किती दिवस काम करतात? 10 तास काम करतात. झालं. त्यामुळे काय होणार? तर आता हे जे 34 × 10 आहे, हे तर खाली जाणार. 34 × 10 आणि कट कट होणार. म्हणजे एक्स इज इक्वल टू 17 आलं. झालं. 17. असं होतं. सोपं आहे. आता बघा, हे ना एसटीला आलाय प्रश्न हा. बघा, की ऑल बाउल्स आर स्पून. बाउल लिहिलं आणि ऑल आहे म्हणून स्पून म्हणून एस लिहिलं. अजून काय दिलं बघा. नो प्लेट इज स्पून. स्पून आणि प्लेटचा संबंध आहे का? नाहीये म्हणून प्लेट लिहिलं. आणि काय दिले? ऑल फोर आर प्लेट. म्हणजे बघा, इकडं आतमध्ये येणार आणि इथं फोर्क येणार. झालं. आता आपण हे बघायचं आहे बघा. नो बाउल इज फोर्क. बरोबर आहे का? तर बाउल आणि फोर्कचं रिलेशन आहे का? नाहीये. काहीच नाहीये. कारण इथं एक्स आहे. हे कधीच मीठ होणार नाही. म्हणजे बरोबर आहे? बरोबर आहे. अजून काय दिले बघा, की नो स्पून इज फोर्क. स्पून आणि फोर्कचा संबंध आहे का? नाहीये. कारण इथं प्रॉपर आपलं क्रॉस आलंय. म्हणजे हे पण एकदम बरोबर आहे. आणि पुढचं काय दिले? नो बाउल इज प्लेट. बाउल आणि प्लेटचा संबंध नाहीये. करेक्ट. म्हणजे ऑल फॉलोज. एसटीआय ला प्रश्न आलाय. बघा, एसटीआय 14ला हा पण प्रश्न आहे. आता मग काय म्हणतो, काय काय जण म्हणतील की अरे प्रश्न सोपे आहेत किंवा हे आहेत. मी मुद्दाम कसं करतोय, की आयोगाचे पण प्रश्न घेतोय. कारण असं नको व्हायला, एक्सक्यूज मी, की असं नको व्हायला की मी सॉल्व्ह करता करता कदाचित जास्तच हाय लेवल घ्यायला लागलो किंवा जास्त स्लो लेवल घ्यायला लागलोय. आयोगाचे प्रश्न मध्ये मध्ये घेतलं की आपल्याला अंदाज येतो नाही का, की काय लेवलचा आयोग विचारते.
आता आपल्याला ही आकृती काढायची आहे. तर हे जर नॉर्मल कसं असते सांगतो काय, की 1 2 1 2 1 2 असते. म्हणजे काय, तर फिगर नंबर 1चा आणि फिगर नंबर 2चा संबंध असतो. नंतर इथं प्रॉपर भिंत असते, म्हणजे ह्याचा नाही, ह्या मागच्यांची जास्त संबंध नसतो. हा, आणि हे बघा ह्यांचा असा संबंध नसतो. आता मग आता हा फिगर इकडे झाला, हे जर आता काय बघा, की हे जे तिसरं आहे ते पहिलं झालंय बरं. आता इथं पण तिसरं पहिलं झालंय की, म्हणजे इथं पण हे काय येणार, इथं पहिलं येणार, म्हणजे हे ट्रायंगल येणार. अजून आपल्याला काय दिसतंय, पहिलं आहे हे मिडलला गेले, इथं गेले का, पहिलं मिडलला गेले, म्हणजे इथं पण काय होणार, इथं हे मिडलला जाणार. अजून काय झालंय बघा, सर्कलचे प्लस झाले. बरं ठीक आहे, म्हणजे काय झालंय, सर्कलचं प्लस कसं, म्हणजे सर्कल गायब होऊन काहीतरी वेगळं झालंय, विचित्र झालंय. बरं ठीक आहे, ऍट आहे, ऍटचं इथून वेगळं झालंय, म्हणजे इथं ना काय पण येणार, फक्त सी येणार नाही. आता असा ऑप्शन कुठे आहे बघू, आधी बघू ट्रायंगल कुठे कुठे वरती आहे. म्हणजे बघा इथं 2 गेलं आणि हे गेलं, नंतर इक्वल टू कुठं कुठं मोजाय, मध्ये एकाच येते. ठीक, झालं, बरोबर आहे. असे बघा, हे काय करायचं, आपण हे वाचायचं आणि इक्वेशन फॉर्म करायचं. हे बघा, दोन संख्यांची एकूण संख्या 35 आहे. अरे यार, बरं हे एडिट करतो. हे बघा, की द टोटल ऑफ टू नंबर्स इज 35. आपण दोन नंबर ए आणि बी घेऊया. ए प्लस बी किती आहे, 35 आहे. बरं ठीक आहे. अजून आता काय दिलं हे बघा, चारपट मोठी संख्या. आता मोठी संख्या ए घेऊया. आता चारपट म्हणजे काय, 4a घेऊया. चारपट मोठी संख्या आहे, ही काय आहे, तर चार लहान संख्येच्या 5 पट पेक्षा कमी आहे. मग ठीक आहे, हे एडिट करतो. हे बघा, की 4 टाइम्स द लार्जर नंबर. हा, तर मग हे चारपट मोठी संख्या काय आहे, तर 5 पट जी दुसरी संख्या आहे ना, त्यापेक्षा चार कमी आहे. झालं इक्वेशन. आता आपण काय म्हणतो, की 5b ला ह्या बाजूला आणू, म्हणजे 4a - 5b इज इक्वल टू -4. हे इक्वेशन 1 झालं आणि इक्वेशन 2 झालं. आणि हे आपल्याला काय म्हणतो, आपल्याला शिकवले, की की जेव्हा असं होतं तेव्हा ना, की इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉल्व्ह करायचे. कसे करणार ते बघा. तर आपली इक्वेशन 1 घेऊया, a प्लस बी इज इक्वल टू 35. आपण काय करूया आता, की ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 5 करूया, आणि 5 केलं की दोन्ही बाजूनी 5 5 ने करायला लागतं. आणि बघा 35 × 5. आता काय म्हणतो, की 35 × 5 किती येणार, 300, म्हणजे की 150, 175 येणार. 35 × 5. आणि इथं हे खाली लिहू, इक्वेशन 2 लिहू, -5b इज इक्वल टू -4. आणि आता काय करणार आपण, का केलं हे, कारण b ला आपण सेम सेम करून घेतलं, आणि ह्या दोघांना ऍड करायचं. ऍड केलं की बघा, प्लस बी मायनस बी गेलं, 5a प्लस 4a 9a. आणि 175 मायनस 4 किती, 171. ए किती येणार, 9 1 जा 9 9 जा 81, 19 आलं. ठीक आहे, म्हणजे ए आपला 19 आलं, आणि आपल्याला लार्जर नंबर काढायचा, म्हणजे तेच ए आपला लार्जर नंबर होता, 19. ठीक आहे, आलं. जर बी काढायचं असलं तर आपण काय करणार, तर ह्या इक्वेशन मध्ये टाकणार, की 19 प्लस बी इज इक्वल टू 35, म्हणजे बी इज इक्वल टू 16. असं बीच्या बाजूला जाणार. आता बघू शकता, की द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अब्दुल अँड बल्मा आर इन रेशो 3:4. म्हणजे जर आपल्याला सध्या प्रेझेंट विचारलं, प्रेझेंटला ना त्यांचा रेशिओ काय आहे, 3:4 आहे. एवढं आपल्याला कळालं. आता 3:4 आहे रेशिओ. अजून काय दिले बघा, 6 years ago their ratio was 5:7. आपल्याला ना आता आपल्या पास्ट मध्ये जायचं. आणि पास्ट मध्ये किती जायचं, किती, 6 वर्ष मागे जायचं आहे. तर आता रेशिओ काय होणार, की हे बघा 3:4 होता. म्हणजे काय होतं, की 3x आणि 4x असं होतं. आता 6 years मागे गेल्यावर ह्याचं काय होणार, 3x - 6, आणि ह्याचं काय होणार, 4x - 6. आणि हा काय दिलाय, ह्याचा रेशिओ दिलाय, म्हणजे आपल्याला काय दिलंय, 3x - 6 अपॉन 4x - 6 इज इक्वल टू 5:7 झालं. आता हे आपल्याला फक्त आपलं मल्टिप्लाय करायचं. आता म्हणलं हे फास्ट मध्ये कसं करायचं, बघा 7 इथे जाणार, 7 3 जा 21, आणि 4 इकडे जाणार, 5 4 जा 20, आणि 20 इथे येणार, म्हणजे काय येणार, एक्स येणार. एक्स इज इक्वल टू आलं. आता काय आहे, 5 6 जा 30, पण -30, आणि 7 6 जा 42, आणि 7 6 जा 42, आणि इथे आलं +42 येणार. 42 म्हणजे एक्स किती आलं, एक्स इज इक्वल टू 12 असं आलं. आपल्याला आता काय काढायचंय, बल्माचं एज काढायचंय 5 years नंतर. बल्मा काय आहे, 4x आहे, तर 12 4 किती, 48 आहे, आणि +5 years नंतर म्हणजे किती, 53. असं होतं, सोपं होतं. मिरर इमेज काढायचे म्हणलं, की जो मिरर आहे, तर मग जे त्याच्या आधी इथं काढायचं. 3 लिहिलं, आणि
किंग कुठं सगळीकडेच आहे. बरं ठीक आहे, आता के के असं येणार. अजून कुठं कुठं इथं आहे, इथं आहे, सगळीकडेच आहे. जर असं उलट आहे. बरं ठीक आहे. अजून काय, आता टू असं. म्हणजे हे बघा, हे गेलं, हे गेलं, हे गेलं, झालं, निघलं. हम्म? असं आहे. आता हे निष्कर्ष काढायचा आहे बघा. की आतापर्यंत आपण काय घ्यायचो होतो, की गृहीते घ्यायचो होतो, अजम्पन्स घेत होतो. म्हणलं अजम्पन्स काय असतं, स्टेटमेंटला ते स्ट्रॉंग बनवतो. आणि निष्कर्ष म्हणजे काय असतं, तर स्टेटमेंट हे बघा, की कधी पण गोष्ट अजम्पन्सने सुरू होतं, नंतर स्टेटमेंट बनतं, नंतर कन्क्लुजन बनतं. त्यामुळे आता जे आपले निष्कर्ष निघणार आहेत ना, ते ना अजम्पन्स नसणार, ते काय असणार, की स्टेटमेंट मधून बाहेर पडणार. आता वाचू आपण काय दिले बघा. बाजारात सोन्याची किंमत दररोज वाढत आहे. हे विधान आहे, हे सत्य आहे. आता पहिला निष्कर्ष काय आहे बघा, की आजकाल कोणी सोने घालत नाही. जर आता आजकाल सोने घालत नसलं, तर मग हे जे दिले, की बाजारात सोन्याची काय म्हणतो, की बाजारात सोन्याची किंमत दररोज वाढत आहे. तर हे बरोबर आलं असतं का? निष्कर्ष आलंच नसतं. एक मिनिट. बरोबर ना, की जर कोणीच सोनं घालत नसतं, तर त्या सोन्याची किंमत वाढली असती का? तर वाढली नसती. शक्यच नाही. का? कारण प्रत्येकजण सोनं घालते म्हणून तर बाजारात किंमत वाढते, बरोबर? आणि आता दुसरं काय आहे बघा, बाजारात सोन्याची दुकानं शोधणं कठीण झालंय. तर ह्या गोष्टीला काही सेन्सच बनत नाही. कारण जस्ट बिकॉज जर किंमत वाढल्यावर की स्कॅर्सिटी निर्माण होती का? तर निर्माण होत नाही हां. निष्कर्ष असा निघत नाही. त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही आपलं चुकीचं आहे. त्यामुळे पुढेपैकी कोणीच पाळत नाही. असं हे येतंय. ठीक आहे? चलो. असं तऱ्हेने आपले 10 दिवस झालेत. आता आज व्हिडिओ करीनच. सांगीन की नक्की काय आपलं केलं पाहिजे. ठीक आहे? चलो. ऑल द बेस्ट.